नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 2026चा नवीन अभ्यासक्रम यातील पहिला धडा इतिहासाची साधने याचा संपूर्ण स्वाध्याय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर आपण आता इतिहासातील इयत्ता 6वीचा इतिहास व नागरिकशास्त्रातील पहिला धडा याचा स्वाध्याय सोडवतो. नवीन असाल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न आहे की वर्तमान महावीर यांची शिकवण आपल्याला उपनिषदे, आगम साहित्य, त्रिपिटके, संगम साहित्य यापैकी आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. प्रश्न क्रमांक 2, भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे आरण्यके, वेद, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे यातील वेद होय. प्रश्न तिसरा आहे, प्रश्न पुढील आहे, ब योग्य जोड्या लावा. तर इथे आपण पाहतोय अ गट आणि ब गट लिखित साधने. तर यामध्ये उत्तरे लिखित साधने, परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने, भौतिक साधने, नाणी, शास्त्रास्त्रे आणि मौखिक साधनांमध्ये येतात लोकगीते. संकल्पना चित्र पूर्ण करायचं इतिहासाची साधने. एक आहे भौतिक साधने, दुसरं आहे लिखित साधने आणि तिसरं येणार आहे मौखिक साधने. ब चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. वेरूळचे कैलास मंदिर प्राचीन वास्तू साधन प्रकार आहे भौतिक साधन. प्राचीन नाणे साधन प्रकार भौतिक साधन. शिलालेख दगडावरील कोरीव लेख साधन प्रकार आहे लिखित साधन. प्रश्न क्रमांक 3 अ, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर मुद्दे आहेत अर्थ, स्वरूप, उदाहरणे. तर लिखित साधनांचा अर्थ आहे जी साधने लिहिलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात त्यांना लिखित साधने म्हणतात. व मौखिक साधनामध्ये जी साधने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी स्वरूपात संक्रमित होतात त्यांना मौखिक साधने म्हणतात. आता स्वरूप बघा, ही साधने कागद, दगड, तांब्याची पत्रे किंवा ग्रंथाच्या स्वरूपात सुरक्षित राहतात लिखित साधने. आणि मौखिक साधनांना कोणताही लेखी पुरावा नसतो, ती केवळ स्मरणात ठेवली जातात, लक्षात ठेवली जातात. आता उदाहरणच घ्यायचं गेलं तर लिखितमध्ये येतं शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादी. आणि मौखिक साधनांमध्ये ओव्या, लोकगीते, पोवाडे, लोककथा, म्हणी इत्यादी. 2 आहे भौतिक साधनांची नावे लिहून त्याचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहायचे. तर भौतिक साधनांची नावे: नाणी, किल्ले, लेण्या, स्मारके, राजवाडे, जुनी भांडी, शस्त्रास्त्रे आणि दागिने. तर इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व: कालखंड समजणे, नाण्यांवरनं किंवा वस्तूंच्या रचनेवरून तो काळ कोणता होता आणि त्या काळातील आर्थिक स्थिती कशी होती हे समजते. कला आणि तंत्रज्ञान, प्राचीन वास्तू, लेण्या किंवा मूर्तीवरून त्या काळातील कला, शिल्पकला आणि स्थापत्य तंत्रज्ञानाची प्रगती आपल्याला समजते. दैनंदिन जीवन, मानवी वस्त्यांमध्ये मिळवलेल्या वस्तू किंवा भांड्यावरून लोकांचे राहणीमान, आहार आणि व्यापार कसा होता याची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 3, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा मोठा विकास झाला आहे. भविष्यातील पिढ्यांना आजचा इतिहास सांगण्यासाठी खालील साधने अत्यंत महत्त्वाची ठरतील. एक म्हणजे डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक साधने. इंटरनेट, वेगवेगळ्या वेबसाईट, ब्लॉग्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की यूट्यूब, इंस्टाग्राम इत्यादी आणि ई पुस्तके म्हणजेच ई बुक्स. श्राव्य कौशल्याची साधने, ऑडिओ व्हिज्युअल, आजचे विविध व्हिडिओ, माहितीपट म्हणजे डॉक्युमेंटरीज, बातम्यांचे रेकॉर्डिंग्स आणि पॉडकास्ट. आधुनिक कागदपत्रे, वर्तमानपत्रे, शासकीय गॅजेट्स आणि विविध विषयांवरील छापील पुस्तके. छायाचित्रे, कॅमेराने टिपलेली महत्त्वाची ऐतिहासिक छायाचित्रे आणि उपग्रहाद्वारे घेतलेले नकाशे. प्रश्न क्रमांक 4, एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते ते लिहा. उत्तर: जुन्या वस्तू किंवा प्राचीन ऐतिहासिक साधनावरून मानवी जीवनातील बदलांची खालीलप्रमाणे महत्त्वाची माहिती मिळते. आर्थिक स्थिती आणि व्यापार. जुनी नाणी आणि राजमुद्रा यावरून त्या काळातील राजांचा काळ, आर्थिक सुबत्ता आणि इतर राज्याशी असणारे व्यापारी संबंध समजतात. नाणी कोणत्या धातूंची म्हणजे सोने, चांदी, तांबे आहेत यावरून त्या काळातील आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. कला आणि तंत्रज्ञानाचा विकास. मूर्ती, भांडी, दागिने आणि खेळणी यांच्या रचनेवरून
त्या काळातील मानवाचे कला कौशल्य आणि तंत्रज्ञान किती विकसित होते हे समजते. पूर्वीची दगडी व मातीची भांडी आणि नंतर लागलेला धातूंचा शोध यावरून मानवी प्रगतीचा टप्पा स्पष्ट होतो. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन, जुन्या दागिन्यांची आणि कपड्यांची पद्धत, खेळणी आणि मूर्ती यावरून लोकांचे राहणीमान, आवडीनिवडी, धार्मिक समजुती आणि सांस्कृतिक परंपरा यांची माहिती मिळते. राजकीय इतिहास आणि भाषा, ऐतिहासिक कागदपत्रे आणि राजमुद्रा यावरून त्या काळातील राज्यकारभार, महत्त्वाच्या राजकीय घटना, राजे महाराजे आणि त्या काळी वापरत असलेली भाषा व लिपी, उदाहरणार्थ मोडी लिपी, संस्कृत, प्राकृत यामधील बदल समजून घेता येतात. आहार आणि जीवन पद्धती, जुनी भांडी आणि साधनांवरनं मानवाच्या आहार पद्धतीमध्ये काळानुरूप झालेले बदल आणि अन्न शिजवण्याच्या व साठवण्याच्या पद्धतीमध्ये प्रगती लक्षात येते. थोडक्यात सांगायचे तर या सर्व जुन्या वस्तू मानवाच्या आदिम काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या वैचारिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा म्हणजेच मानवी जीवनातील बदलांचा एक जिवंत आरसा आहे. प्रश्न 4. एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते ते लिहा. पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचे ठिकाणाचे नाव मुंबई. वस्तू संग्रहालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. वैशिष्ट्य प्राचीन भारतीय इतिहास, कला, मूर्ती आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह. पुणे राजा दिनकर केळकर संग्रहालय. डॉक्टर ना. रा. केळकर यांनी गोळा केलेल्या भारतीय कलाकुसरीच्या आणि दैनंदिन वापरातील वस्तूंचा अप्रतिम संग्रह. दिल्ली किंवा कोलकाता या इतर प्रमुख केंद्र. राष्ट्रीय संग्रहालय. विविध पुरातत्व वस्तूंचे संग्रहालय जसे की हडप्पा संस्कृतीचे अवशेष, प्राचीन नाणी व शस्त्रे. प्रश्न 5. मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावं लिहायची किंवा शोधायची. सगळ्यात पहिले येणारे रायगड, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी, जिंजी. नामांकन समाविष्ट असलेले 12 किल्ले. साल्हेर नाशिकमध्ये येतो, सर्वोच्च पहाडी किल्ला आहे. शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. लोहगड पुणे, व्यापारी मार्गांचे रक्षण करणारा किल्ला. रायगड मराठा साम्राज्याची राजधानी. राजगड पुणे, पहिली दीर्घकालीन राजधानी. प्रतापगड सातारा, जावळीच्या खोऱ्यातील रणनीतिक किल्ला. सुवर्णदुर्ग रत्नागिरी, सागरी तटीय किल्ला. पन्हाळा कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला. विजयदुर्ग मराठा आरमाराचे मुख्य केंद्र. सिंधुदुर्ग समुद्राच्या मधोमध बांधलेला अभेद्य जलदुर्ग. खांदेरी मुंबईच्या जवळ इंग्रजांवर वचक ठेवणारा जलदुर्ग. जिंजी किल्ला दक्षिण भारतातील मराठा साम्राज्याचा पूर्वबुरुज. थोडक्यात सांगायचं तर मराठा मिलिटरी लँडस्केप ही 17व्या ते 19व्या शतकादरम्यान भारतातील लष्करी वास्तुकला, दुर्गनिर्मिती आणि निसर्गाला युद्धासाठी केलेला उत्कृष्ट वापर यांचे जागतिक स्तरावरील एक अद्वितीय उदाहरण आहे. उपक्रम: तुमच्या गावाजवळील, जिल्ह्याजवळील संग्रहालयाला भेट द्या, त्याचे अहवाल लेखन करा. राजा दिनकर केळकर संग्रहालय पुणे. अहवाल लेखन: मी दिनांक तारखेची रोजी राजा दिनकर केळकर संग्रहालय पुणे येथे भेट दिली. या संग्रहालयात प्राचीन काळातील अनेक दुर्मिळ वस्तू, शिल्पे, वाद्ये, भांडी, दिवे आणि ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळाल्या. तेथील वस्तूची मांडणी अतिशय सुंदर आणि आकर्षक होती. मार्गदर्शकांनी आम्हाला विविध वस्तूंची माहिती दिली. या भेटीतून महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली. ही भेट ज्ञानवर्धक व संस्मरणीय ठरली. विद्यार्थिनीचे नाव कुहू, इयत्ता 6वी, ठिकाण राजा दिनकर केळकर संग्रहालय पुणे आणि दिनांक टाकायचे. हा स्वाध्याय कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.